हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज चिकन बनवण्याचा प्लॅन आहे माझा. चिकन बनवायची इच्छा आहे, कारण की म्हटलं की खूप दिवस झाले चिकन वगैरे पण केलं नाही. तर सुकं चिकन बनवणार आहे, थोडंसं ग्रेव्हीवालं, आणि सोबतच गरमागरम भाकरी. तर चिकन आणायचं आहे, मार्केटमध्ये जायचं आहे, कारण की निलेश पप्पा जर असते ना तर ते सगळं रंगोली हे सगळं आणत असतात. पण आता ते गावी गेल्यामुळे ना मला म्हणजे मार्केटमध्ये जाऊन घेऊन आलं पाहिजे. ते जास्त काही लांब नाही आहे, माझ्या घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर आता जाते आणि मस्तपैकी चिकन घेऊन येते. मस्तपैकी चिकन गरमागरम भाकरी आजचा बेत आहे. तर चला आज मार्केटमध्ये जाऊया. घरातलं जवळपास सगळंच काम मी उरकलेलं आहे. तर सकाळी थोडंसं म्हणजे चहा आणि चहा बटर वगैरे असं मी केलं होतं. पाणी वगैरे आलं होतं सकाळी, तर पाणी वगैरे भरून घेतलेलं आहे. ही रात्रीची भांडी तशीच पडलेली आहेत, लावायची आहेत आणखीन. आणि इथे दुधाचा टोप आहे सिंकमध्ये ठेवलेला, तर तो थोडासा माझ्याकडनं जळाला होता, तर त्याला मी भिजत ठेवलं आहे. आणि हे सकाळी मी गरम पाणी करून पिलेलं तसंच आहे. आणि ह्या भांड्यामध्ये ब्लॅक टी आहे. तर माझं सकाळी ब्लॅक टी वगैरे झाला. निलयला ब्लॅक टी आणि बटर वगैरे दिलेलं आहे. आणि ह्या टोपामध्ये काही नाही, मी विचार करत होते ह्याच्यामध्ये काहीतरी कडधान्य भिजत घालू, पण नंतर घालते. आणि हा बघा माझा मनी प्लांट, इतका सुंदर झाला आहे ना मनी प्लांट हा. तर दिसतो का तुम्हाला क्लिअर? अंधार दिसत असेल तर थोडीशी धूळ वगैरे लागलेली आहे. तर ह्याला ना थोडंसं मला धुवून काढायचं आहे. इथे मी केकचा डब्बा ठेवलेला आहे. मी घरामध्ये शक्यतो कचरा ठेवत नाही, तर कचरावाला आला की हे सगळं केकचा डब्बा वगैरे कामा झालेला बॉक्स जो आहे तो देऊन टाकते कचऱ्यावाल्याला. आणि सकाळीच पाणी वगैरे सगळं व्यवस्थित भरलेलं, आणि हे कोरफडचं पान काढून ठेवलेलं आहे. तर सकाळी सकाळी ना थोडीशी कोरफड चेहऱ्याला लावली ना तर मस्तपैकी चेहरा मॉइश्चराईज पण होतो, आणि मस्त असं छान असं म्हणजे नॅचरल मॉइश्चरायझर मिळतं. आणि ह्या ना माठाखाली मी एक छोटंसं सफेद भांडं ठेवलं आहे, कारण की मुलं काय करतात ना, पाणी घेतल्यानंतर ते व्यवस्थित नळ बंद करत नाही. कधी कधी ना थोडंसं पाणी देखील गळत राहतं, म्हणून मग तिथे खाली भांडं ठेवलं, जेणेकरून खाली ओलं होऊ नये. तर सकाळीच माझी झाडलोट वगैरे सगळी झालेली आहे. निलय नाश्ता करतोय, खेळतोय, आणि भावेश आमचा झोपलाय आणखीन. तर घर मी आता सध्या तरी असं सगळं आवरून ठेवलेलं आहे, झाडून लादी पुसून वगैरे ठेवलेलं आहे. आणि इतकं गरम होतं काय सांगू. कूलर वगैरे लावलेलं आहे मी हॉलमध्ये, आणि आतल्या बेडरूममध्ये AC असतो. निलय काय करतोय ते मी तुम्हाला दाखवते. त्याची ना आता खेळणं सुरू असेल सकाळी सकाळी. हा बघा आमचा निलय. से हाय निलय. हॅलो. आणि त्याला दिलंय मी खायला, पण त्याने आणखीनही सुरुवात केलेली नाही आहे. हे चहा आणि बटर दिलेलं आहे, आणि त्याचं सगळं लक्ष खेळण्याकडे. गरम आहे म्हणतोय, पण आता चहा गार झालाय, खाऊन घे. आज पहिल्यांदाच मी फ्रंट कॅमेरा बोलते, कारण की माहिती नाही, मला फार भीती वाटते फ्रंट कॅमेरा बोलायची. असं मी म्हणजे शूट करून देण्यानंतर व्हॉइस ओव्हर मी करू शकते, पण फ्रंट कॅमेरा बोलायचं म्हटलं ना की थोडंसं धाकधूक होते. म्हणजे तेवढी आणखीन डेअरिंग आलेली नाही आहे. बऱ्यापैकी व्हिडिओ अपलोड वगैरे केलेले आहेत, पण तरी पण मी प्रयत्न करते फ्रंट कॅमेरा येण्याचं. तर आज मी फ्रंट कॅमेरा आलेली आहे. मला माहिती नाही मी कशी बोलते आहे, आणि मला सांगा जरा कमेंटमध्ये की मी कशी बोलते आहे. थोडाफार तुम्हाला हवेचा वगैरे आवाज येत असेल, फॅन वगैरे चालू आहे ना त्याच्यामुळे. तर आता मी निघालेली आहे चिकन आणायला, आणि आता वाजत आलेले आहे जवळपास 11:15 होत आलेले आहेत. चिकन घेऊन मी आले, आणि आज पहिल्यांदाच मी डायरेक्ट व्हॉइस देण्याचा प्रयत्न केलेला आहे ऑन कॅमेरा. आणि तुम्हाला जाणवतच असेल की भरपूर अशी म्हणजे आजूबाजूचा आवाज वगैरे येतोय.
तर म्हणून मग मी काय करते, डायरेक्ट माझा आवाज फ्रंट कॅमेरासमोर न देता व्हॉईस ओव्हर करण्याचा प्रयत्न करत असते. तर मला असं वाटतं तसा आवाज व्यवस्थित येत असावा. आणि शिवाय माझ्या व्हिडिओमध्ये थोडीफार लाईटची थोडी कमतरता तुम्हाला जाणवत असेल, म्हणजे व्हिडिओ थोडेसे असे ब्राईट असले पाहिजेत, तर ते थोडेसे येत नाहीत. कारण की जे पण माझे व्हिडिओ आहेत ते पूर्णपणे जे आपले घरातले लाईट्स वगैरे असतात त्याच्यामध्येच मी शूट करते. तर त्याच्यामुळे हे थोडे छोटे-मोठे प्रॉब्लेम्स असतील तर ते तेवढे समजून घ्या. भर उन्हात मार्केटमधून आले आणि मार्केट काही जास्त लांब नाही. चिकन फक्त खाली बिल्डिंगच्या उतरलं की 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. पण अ, उन्हामध्ये गेल्यामुळे काय होतं, खूप तहान लागते आणि येताना चिकन, लिंबू, थोडंफार मसाला वगैरे आणला आणि आल्याबरोबर पाणी पिले. खूप तहान लागली होती. तर इथे ना नेहमीचंच ते मला आज बनवायचं आहे चिकन सुक्कं, भाकरीबरोबर खाण्यासाठी. म्हणजे जास्त सुक्कं पण नाही आणि जास्त ग्रेव्ही पण नाही. तर थोडीशी ग्रेव्ही असलेलं चिकन मला बनवायचं आहे. पण तेच चिकन बनवून मला म्हणजे कंटाळा आला होता, की तोच कांदा, टोमॅटो फ्राय करायचा. तर आज म्हटलं थोडं वेगळं काहीतरी ट्राय करूया. थोडीशी चिकनची चव देखील बदलेल आणि म्हणून मग मी ठरवलं, की आज थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवायचं आहे. तर चिकन इथे मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना अर्धा लिंबू मी पिळून घातलेला आहे. कारण की लिंबू घातल्यामुळे काय होतं, चिकनचा जो काही वास वगैरे असतो ना, तो पूर्णपणे निघून जातो. आणि दुसरी गोष्ट, चिकन ना खूप छान असं शिजतं. आता या धुतलेल्या चिकनमध्ये लिंबू सोबतच हळद, तिखट, धना-जिरा पावडर घातलेली आहे आणि बाकीचे जे मसाले आहेत ना, तर कांदा, टोमॅटो, खोबरं असं काहीही आज वाटण वगैरे लावणार नाहीये मी. वाटण न लावता चिकन मस्तपैकी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. जर तुम्हाला आजची माझी रेसिपी जर आवडली ना, तर नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा, की चिकन कसं झालं म्हणून. तर इथे ना या चिकनमध्ये मी जवळपास 1.5 चमचा भरून इतकं दही घातलं आणि एका चॉपरमध्ये कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर आणि एखादी मिरची जर तुम्हाला घालायची असेल, तर नक्कीच तुम्ही घाला आणि हे चॉपरमध्ये एकदम बारीक कापून घेणार आहे. जसं आपण काय करतो, तेलामध्ये कांदा, टोमॅटो असं बारीक चिरून तेलामध्ये परततो, तर तो पूर्णपणे असा मऊ होऊन जातो. तर आता आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचं. सगळा कच्चा मसाला जो आहे ना, तो मी चॉपरमध्ये घातलेला आहे. बारीक चॉप करून घेते, जास्त काही वेळ लागत नाहीये. तर कांदा, टोमॅटो छान असा आलं, लसूण छान असं बारीक झालं, की आता हे सगळं यामध्ये मी घालून टाकणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल, जर मसाला असा परतला वगैरे नाही, तर मग कसं लागेल वगैरे. तर एकदा थोडीशी वेगळी टेस्ट पण ट्राय करून बघायची. तीच टेस्ट जर ट्राय करून कंटाळा असेल ना, तर असं वेगळं काहीतरी करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, हे चिकन बनवायला जास्त काही वेळ लागत नाही आणि जे नवशिके असतील किंवा जे हॉस्टेलवर वगैरे राहणारी मुलं-मुली असतात ना, तर त्यांच्यासाठी मला असं वाटतं ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. झटपट चिकन वगैरे धुवून त्याच्यामध्ये सगळे कच्चे मसाले घालायचे आणि यामध्ये ना जवळपास मी 1.5 पळी इतकं तेल घातलेलं आहे. आता इथे मला ना बिना तेलाचं पण चिकन आपण बनवू शकतो. गावी तर शक्यतो ना माझी सासू जी आहे ना, ती शक्यतो बिन तेलाचं जास्तीत जास्त भाज्या बनवण्याचा प्रयत्न असतो तिचा. तर एकदा ते पण तसं बनवून दाखवेल तुम्हाला. जर आता तुम्हाला इथे तेलाचा वगैरे वापर करायचाच नाहीये ना, तर तेल तुम्ही स्किप करा आणि बाकी सगळे मसाले असे मिक्स करून छान असं मिक्स झालं पाहिजे. चिकनला सगळे मसाले लागले पाहिजेत आणि मग त्याच्यावर झाकण ठेवून तुम्ही गॅसवर ते ठेवू शकता. आता इथे मी तेल घातलंय. बिना तेलाचं पण तुम्ही एकदा ट्राय करून बघा. चिकनला ऑलरेडी थोडंफार तेल असतं. तर पूर्णपणे ते चिकनला असं छान असं सुटतं. आता हे चिकन मी बनवते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आता कढई डायरेक्ट मी गॅसवर ठेवलेली आहे. सुरुवातीला तुम्ही गॅसची आच एकदम मोठी करू शकता आणि त्याच्यानंतर स्लो आचेवर चिकन शिजवू शकता. पण आता इथे मी मध्यम आचेवरती गॅस ठेवलेला आहे आणि आता इथे मला भाकरी करून घ्यायची आहेत आणि इथे भाकरीचं पीठ जे आहे ना, तर भाकरी या चिरतात याच्या. म्हणून मग मला यामध्ये ना उतवणी घालावी लागली. आता उतवणी म्हणजे काय, बऱ्याच जणांना माहिती असेल. उतवणी म्हणजे गरम पाणी करायचं आणि ते भाकरीच्या पिठात घालायचं. व्यवस्थित ते मिक्स करून त्याच्या भाकऱ्या करायच्या. आता असं केल्याने काय होतं, पीठ मळताना पिठाला एक चिकटपणा येतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या ज्या भाकऱ्या आहेत त्या तुटत नाहीत आणि खूप छान अशा भाजल्या जातात. तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे मी गरम, आणि हे जे गरम पाणी घातल्यामुळे काय होतं, हाताला खूप चटके बसतात बरं का. आता इतका जोरात चटका बसला ना मला. पण आता मग थोडंसं व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं गार पाणी घालून मी हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आज मला बनवायचे आहे 4 भाकरी. कारण की आम्ही खाणारे जवळपास 3 जण आहोत. तर 4 भाकरी आम्हाला पुरेशा होऊन जातात.
आणि तुम्ही पाहू शकत असाल की भाकरी किती मस्तपैकी अशी थापली गेलेली आहे आणि जराही कुठेही त्याची किनार वगैरे तुटलेली नाहीये. तर अशा प्रकारच्या भाकरी जर करताना तुमच्या तुटत असतील तर त्याच्यामध्ये गरम पाणी घाला आणि पीठ मळून घ्या. मस्त छान अशा भाकरी तयार होतात. तर झटपट आता ह्या 4 भाकरी करून घ्यायच्यात आणि आजचा स्वयंपाक काही जास्त नाहीये. एका साईडला मी भात वगैरे करून घेतला होता. फक्त मला इथे चिकन आणि भाकरी बनवायच्या आहेत आणि आता जेवणाचा वेळ देखील होत आलेला आहे. 12:30 वाजून गेलेले आहेत आणि म्हणून मग म्हटलं की चला वेळ पण होत आलेला आहे आणि चिकन देखील थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण बनवूया. जर हेच चिकन आपण मसाला वगैरे वाटण लावून जर आपण करायचा प्रयत्न केला ना, तर त्याला थोडासा वेळ घेतो. ते चिकन छानच लागतं, पण एकदा हे ट्राय देखील करून तुम्ही पाहू शकता. तर आता भाकऱ्या इथे मी मस्तपैकी 4 भाकऱ्या करून घेते आणि मग राहिलेलं चिकन कसं बनतंय ते तुम्हाला दाखवते. तर पटापट 4 भाकऱ्या करायला मला काही जास्त वेळ लागला नाही. कधीही भाकऱ्या करत असताना ना, मी एक-एक भाकरीचं पीठ कधीच मळत नाही. कधीही जेव्हा आपल्याला जास्तीच्या भाकऱ्या करायच्या असतात ना, तर नेहमी 4 ते 5 भाकऱ्यांचं पीठ एकदाच मळून ठेवायचं आणि पटापट त्या थापून घ्यायच्या. तर ही एक किचनमध्ये काम करण्याची एक सोपी ट्रिक आहे आणि भाकऱ्या जर जास्ती माणसं असतील, तर जास्तीचे करावे लागतात. तर त्यावेळेस ना, ही ट्रिक नक्की वापरून बघा तुम्ही. आणि आता हे चिकन बघा, हे मी तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये मी जराही पाणी वगैरे घातलेलं नाहीये. हे कांदा, टोमॅटो आणि चिकनला सुटलेलं पाणी आहे. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा असा रस्सा ठेवून देखील चिकन खाऊ शकता किंवा मग तुम्हाला असं वाटत असेल की हे रस्सा थोडासा आटवला पाहिजे तर तुम्ही हा आटवू देखील शकता. आता ह्यामध्ये जराही मी खोबऱ्याचं वाटण वगैरे घातलेलं नाहीये, कांदा खोबऱ्याचं. सगळं कच्चा कांदा, कच्चा टोमॅटो, आलं लसूण इतकंच यामध्ये मी घातलेलं आहे. स्वयंपाक वगैरे सगळं झाला आणि आता म्हटलं की पटकन किचन आवरून घेते कारण की किचन जर असं घाणेरडं असेल ना तर मग तिथे म्हणजे कंटाळाच येतो उभा राहायला आणि जेवायला देखील. कधीही स्वयंपाक झाल्यानंतर ना लगेचच किचन आपण आवरलं पाहिजे. नाहीतर मग ना स्वयंपाक झालेला असतो आणि नंतर आपण म्हणतो की ते थोडंसं नंतर आवरते. तर तसं म्हटलं ना तर किचन इतकं घाणेरडं दिसतं ना आणि मग त्या किचनमध्ये काम करायला अजिबात आपल्याला उत्साह येत नाही. त्याच्यामुळे काय करायचं किचनचं काम वगैरे झालं किंवा स्वयंपाक वगैरे झालं ना, पटापट किचनचा ओटा, गॅस वगैरे स्वच्छ करून ठेवायचा. आता असं केल्याने काय होतं किचन एक प्रकारचं स्वच्छ आणि फ्रेश वाटायला लागतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काम करायला किचनमध्ये कंटाळा येत नाही. तर आता इथे थोडीशी 2 ते 3 भांडी होती ती देखील मी घासून काढलेली आणि किचनच्या सिंकमध्ये ना थोडंसं असं कांद्याची टरफलं वगैरे आणि भाताचे कण वगैरे होते. तर ते सगळा कचरा मी डस्टबिनमध्ये टाकून दिलेला आहे. आणि आता ना उन्हाळा इतका वाढत आलेला आहे ना, खरंच मी जेव्हा उन्हातून आले ना, तर त्यावेळेस असं वाटत होतं का थंडगार पाण्यासोबत काहीतरी थंडगार प्यायला असतं तर बरं वाटलं असतं. आणि म्हणून मग आता इथे काय करते, मी घरी आल्याबरोबर मुलगा म्हणत होता, की "मम्मी काही तू फ्रुटी वगैरे आणली नाही का? किंवा माझा वगैरे आणला नाहीस का?" तर मला असं वाटतं ना, फ्रुटी आणि माझा याच्यामध्ये ना फक्त फ्लेवर्स आहेत, साखर आहे आणि पाणी आहे. पण तेच जर आपण घरामध्ये असं लिंबू सरबत वगैरे जर केला ना, तर प्युअर असा लिंबाचा अर्क आपल्या शरीरामध्ये जातो. तर मी मुलांना म्हटलं, की "थांबा जरा, दुपारी तुम्हाला सरबत प्यायचं आहे ना, तर मी आत्ता करून ठेवते." आणि हा सरबत तयार करून मी फ्रिजमध्ये ठेवणार आहे. छान असं थंडगार झाला, की दुपारच्या वेळेस मुलं छान असं बसून सरबत पीत असतात. तर आता ह्याच्यामध्ये ना मी थोडी साखर घातली आणि 1 लिंबू जवळपास पिळून घेतलं. आता लिंबं देखील इतकी महाग झाली आहेत ना, जवळपास 20ची 3च लिंबं देतात. ₹10चे 1 लिंबू आणि ₹20चे 3 लिंबं. असा सगळा प्रकार चाललेला आहे. तर आता म्हटलं, की चला सब्जा देखील आपल्या पोटामध्ये जाणं खूप गरजेचं आहे. म्हणून मग मी काय केलं, सब्जा 1 चमचाभर घेतला आणि त्याला स्वच्छ धुवून घेतला चाळणीमध्ये आणि तो सब्जा आता ह्या सरबतमध्ये मिक्स केलेला आहे. थोडंसं मिक्स करते आणि हा सरबतचं जे पातेलं आहे ते तसंच फ्रिजमध्ये ठेवून देते. तर थोड्याशा वेळामध्ये 1 ते दीड तासामध्ये किंवा 2 तासामध्ये सब्जा छान फुलून येईल, शिवाय साखर देखील विरघळेल आणि सरबत मस्तपैकी थंडगार बनेल. तर अशा प्रकारचं सरबत ना आधी बनवून ठेवायचा आणि मग मस्तपैकी थंडगार सरबत तुम्ही आपल्या वेळेला तुम्ही मुलांना वगैरे देऊ शकता. आता चिकन बघूया आपण. तर चिकनचं बघा इतका रस्सा मी आटवून घेतला आणि आता मला एवढूसाच रस्सा ठेवायचा आहे. जास्त काही मला एकदम सुक्कं बनवायचं नव्हतं आणि जास्त काही मला असं जास्त रस्सेदार देखील बनवायचं नव्हतं. तर हे चिकन आता बनवून तयार झालेलं आहे आणि आता जेवणाची वेळ देखील झालेली आहे. तर आता आमच्या तिघांची ताटं मी तयार करून घेते आणि मस्तपैकी आता आम्ही जेवून मस्तपैकी आता आराम करणार आहोत. तर असा होता आजचा माझा दिवस. आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच मला लाईक करा. माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच
आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. बरं, आता गरमीचं चिकन खातोय त्यासोबतच थंडगार असं ताक देखील होणं गरजेचं आहे. तर इथे मी 2 ग्लास ताक बनवून घेतलंय आणि एका ताटामध्ये चिकन दिसत नाही तुम्हाला, तर ते चिकन निलय वगैरे काही खात नाही, त्याच्यामुळे त्याला फक्त रस्सा दिलेला आहे. आणि आता दही तर लावून ठेवलंय पुन्हा, कारण की आता जे कालचं दही होतं ते सगळं संपलं. म्हटलं चला आणखीन थोडंसं दही लावून घेऊया. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.